ऋतूने भेटायला तिच्या कॉलेज समोर बोलवले, पण मी तिला रिक्षामध्ये बसून हॉटेलमध्ये नेले आणि तिथे तिच्यासोबत पूर्ण दिवस. पण दुसऱ्या दिवशी असं झालं की मी कधी विचार पण केला नव्हता की असं होईल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. माझी आणि ऋतूची पहिली भेट होती. तिने मला तिच्या कॉलेज समोर बोलवले, पण मी तिला तिथून हॉटेलमध्ये घेऊन गेलो. एक दिवस तिच्यासोबत, पण नंतर असं काही की आमची पहिली भेट शेवटची. नंतर कधी? मित्रांनो, मी मानव. मी तेव्हा राहायला शहरामध्ये होतो, एकटाच. एक छोटीशी नोकरी करत होतो मी तेव्हा. अगोदर मी तिथे राहत होतो. तिथली एक मुलगी मला खूप आवडली होती. तिला फक्त मी बघायचो. तिचं नाव ऋतू. ती तेव्हा कॉलेजमध्ये होती आणि माझं शिक्षण पूर्ण होऊन मी एका छोट्या नोकरीवर होतो. नोकरीची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत होती. दुपारी मी 3 वाजेला रूमवर यायचो. 1-2 तास आराम झाला की थोडं बाहेर फिरायला जात होतो. जवळच एक भाजी मंडी होती आणि ती तिथे जात असे संध्याकाळी. एक दिवस मला एक मुलगी दिसली आणि ती पहिल्या नजरेत माझ्या मनात बसली. मी तिला रोज बघत होतो आणि मी तिच्याकडे आकर्षित होत गेलो. ती तिथलीच होती आणि मी तिथे नोकरी करत होतो. मला तर ती ओळखत पण नव्हती आणि कधी मला बघितलं पण नव्हतं. तिने मला अजून तिचे नाव सुद्धा मला माहिती नव्हतं. पण एक दिवस मला तिचं नाव माहिती झालं. रोजप्रमाणे मी तिला बघण्यासाठी गेलो. ती पण तिथे भाजी मंडीमध्ये आली होती. तिच्यासोबत कोणीतरी होतं. तिची मोठी बहीण असावी असं मला वाटलं आणि तिने तिला आवाज दिला. तिला आवाज दिल्यावर मला समजलं की तिचं नाव ऋतू आहे. तेव्हापासून मला तिचं नाव माहिती झालं. मी तिच्या मागे मागे एक दिवस गेलो आणि तिचे घर पण मला माहिती झालं. ती रोज केव्हा कॉलेजला जाते ते मी बघितलं. ऋतू रोज सकाळी 9ला रिक्षामधून कॉलेजला जात होती. मी एक दिवस तिच्याजवळ रिक्षामध्ये बसलो आणि एक चिठ्ठीवर लिहिले की मला तो आवडते आणि त्यावर माझा नंबर पण लिहिला होता. मला तर धाडस होत नव्हते की तिला चिठ्ठी द्यावी, पण तिची नजर दुसरीकडे असताना मी तिच्या बॅगवरती चिठ्ठी ठेवली आणि रिक्षातून उतरलो. मला वाटत नव्हतं की ती बघेन की नाही. मी माझ्या रूमवर गेलो आणि मला लगेच फोन आला. मी फोन घेतला आणि तिकडून मला ऋतूचा आवाज आला. तिने मला भरपूर प्रश्न विचारले आणि अगोदर तर माझ्यावर विश्वास केला नाही, पण मी तिच्यासोबत रोज पण बोलायला लागलो होतो आणि तिला पण आता हळूहळू माझ्यावर विश्वास येऊ लागला. ती रोज पण भाजी मंडीमध्ये येत होती, पण आम्हाला तिथे भेटता येत नव्हते कारण तिच्यासोबत कोणी ना कोणी असायचे. तिने मला एक दिवस भेटायला बोलवले. तिचे पेपर होते आणि दुपारी पेपर संपले की ती मला भेटणार होती. तिने मला तिच्या कॉलेज समोर बोलावले होते. मी तिथे गेलो आणि ती लवकरच आली. तिने आजूबाजूला बघितले आणि मला फोन केला की इथे कोणी बघेल. मी तिला म्हणालो रिक्षामध्ये बस. तिला घेऊन मी एका हॉटेलमध्ये गेलो. आमची पहिली भेट होती आणि मी तिला हॉटेलमध्ये आणले. मी आणि ऋतू त्या दिवशी दिवसभर तिथे होतो. मी तिच्यासोबत हॉटेलमध्ये, नंतर तिला घरी सोडले. मला वाटले की आमचं रोज भेटणं होईल. दुसऱ्या दिवशी मी ऋतूला फोन करत होतो, पण तिचा फोन बंद होता. मी तिच्या घराकडे गेलो तर तिचे घर पण बंद होते. संध्याकाळी तिचा मेसेज आला की मला विसरून जा, परत कधी फोन करू नकोस. मी तर कधी विचार पण केला नव्हता की असं काही होईल आणि आमची पहिली भेट शेवटची ठरेल. मला तर अजून पण कारण समजलं नव्हतं की ऋतू का गेली होती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.